हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी हरभऱ्याच्या डाळीचा आणि तांदळापासून एक छान असा ढोकळा बनवणार आहे. अगदी पौष्टिक आहे आणि खूप छान झाला आहे टेस्टला. तुम्ही बघू शकता किती छान फुगलेला आहे हा. तर लवकरच रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी इथं 3 वाट्या तांदूळ भिजत घातलेले आहे आणि 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. हे मी सकाळी 12 वाजता भिजत घातले होतं आणि संध्याकाळी मी याला बारीक केलं आहे. तर रात्रभर याला फर्मेंटसाठी मी ठेवलेलं होतं. आता आपण याला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी. तर सगळं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. नंतर आपण एक पेस्ट तयार करून घेऊया. त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 5-6, नंतर जिरं आणि अद्रकचे तुकडे आणि 5-6 हिरव्या मिरच्या. तर याची आपण एक पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर थोडंसं यामध्ये आपण अशी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला छान बारीक करून घ्यायचं आणि कोथिंबीर पण घालायचा. तर बारीक करून झाल्यावर ही सगळी पेस्ट त्या बॅटरमध्ये घालायची. त्या बॅटरमध्ये पेस्ट घालून झाल्यावर त्यामध्ये मीठ घालायचं. मीठ हे आपण अगोदर पण घातलं होतं, पण आता यामध्ये मिरची घेतलेली आहे त्यानुसार मीठ घालायचं. नंतर हळद घालायची आणि छान असं एक मिक्स करून घ्यायचं. हे सगळं पूर्ण पेस्ट बॅटरमध्ये मिक्स होईल असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स झालेला आहे. नंतर मी इथं 1 चमचा सोडा घेतलेला आहे, इनो. तर इनोवरती मी पाणी थोडंसं घालून त्याला लगेच मिक्स करून घेतलेलं आहे. आता एका ताटाला आपण तेल लावून घेऊया. तर तेल मी लावलेलं आहे. एका ताटामध्ये हे आपण बॅटर काढून घेऊया आणि कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये पाणी पण गरम केलेलं आहे. आता हे सगळं आपण त्या कढईमध्ये ठेवून देऊया आणि झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी याची वाफ काढून घेऊ. याला शिजायला ठेवूया. 10 मिनिटांमध्ये छान हा ढोकळा शिजून होतो. तर 10 मिनिट झालेला आहे. आता बघूया ढोकळा शिजला आहे की नाही. तर ढोकळा शिजलेला आहे पूर्णपणे. तुम्ही बघू शकता छान फुगलेला आहे हा. नंतर आपण काय करूया, हा कढईमधून काढून घेऊया. नंतर यावरती छान लाल मिरची पावडर घालूया. मला थोडंसं तिखट जास्त आवडते म्हणून मी यामध्ये थोडंसं तिखटाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. मी इथं कढीपत्ता, मोहरी, हिरवी मिरची आणि याची फोडणी तयार केलेली आहे. छान मोहरीचं तेल आणि कढीपत्ता, हिरवी मिरचीचं तेल यावरती घालायचं. छान पसरवून घ्यायचं. सकाळी नाश्त्यासाठी हा ढोकळा एकदम परफेक्ट आहे. अगदी चवदार लागतो. नंतर याचे छान असे पीसेस करून घेऊया. रव्याचा ढोकळा किंवा बेसनाचा ढोकळा हा जास्त फुगतो या हरभऱ्याच्या डाळीपेक्षा, पण हा छान झालेला आहे. खूप मस्त झाला आहे टेस्टला. तुम्ही बघू शकता फुगलेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर सगळं एका प्लेटमध्ये काढून झाल्यावर त्यावरती मस्त छान कोथिंबीर घालायचा आणि याला आपण सॉस सोबत खाऊ शकतो. तर अशा प्रकारे हरभऱ्याच्या डाळीचा ढोकळा आणि तांदळाचा ढोकळा तयार झालेला आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.